आता इथून पुढे आगे बढो झालं तर थोबाड फुटायचं ना दमदार आहे तिथं उभा आहे त्याच्या पुढे आगे बढो म्हणतो. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, धनंजय मुंडे संपलेत आणि त्यांना संपवण्याचं काम जे खुद्द अजितदादा पवार यांनी केलं हे यावरून दिसून येत आहे. तर धनंजय मुंडे यांना संपवण्याचा डाव कसा रचण्यात आला आणि त्याच जे आहे कोणती अशी गोष्ट आहे ज्यावरून ही गोष्ट पक्की होती की धनंजय मुंडे संपले आहेत. तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, धनंजय मुंडे यांना संपविण्यासाठी सर्वात अगोदर डाव जो अजितदादा पवार यांनी टाकला तो म्हणजे गेल्या काही दिवसापासून 35 वर्षापासून जे आहे पंकजा मुंडे यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी असणारे जे आहेत त्यांना सोबत घेतला आणि त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश देखील घडून आणला. बाबरी मुंडे व त्यांच्या वडिलांचा पक्षप्रवेश देखील घडून आणला आणि त्यानंतर आता जे आहे मित्रांनो, काल परवा एका सभेमध्ये एका कार्यक्रमामध्ये जे आहे धनंजय मुंडे बोलत होते. त्यांची वाढलेली दाढी, डोळ्यावरती काळा चष्मा आणि त्या ठिकाणी ते करत असलेले भाषण, परंतु त्या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेला कोणताही नेता त्यांना दाद देत नव्हता. काल परवा जे आहे मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्या ठिकाणी जे आहे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व त्याचसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे धनंजय मुंडे स्टेजवरती येतात. स्टेजवरती आल्यानंतर ते भाषण करायला सुरुवात करतात. भाषण सुरू असताना ते एक पंच मारतात आणि त्यानंतर त्यांनी मारलेला जो जोक आहे तो त्या ठिकाणी बसलेल्या सर्व मंडळींना आवडतो आणि खालून टाळ्या शिट्ट्यांचा आवाज देखील येतो. परंतु तेव्हा जे आहे त्या ठिकाणी स्टेजवर असलेल्या नेत्यांनी त्यांना दाद द्यायला पाहिजे होती किंवा त्यांच्याकडे कमीत कमी वळून तरी पाहायला पाहिजे होतं. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या पंकजा मुंडे व त्याचसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी साधं त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याकडे वळून पाहणं देखील गरजेचं संपलं नाही. म्हणजेच यावरून काय दिसतंय तर धनंजय मुंडे यांचं राजकीय वजन कमी होताना दिसत आहे आणि त्याचसोबत त्यांचा थकलेला चेहरा, चेहऱ्यावरती वाढलेली ढवळी दाढी आणि त्याचसोबत चेहऱ्यावरती लावलेला काळा चष्मा बरंच काही सांगून जातं. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.